मित्रांनो, गणित विषयामध्ये भौमितिक रचना आणि भौमितिक आकृत्या या दोन्ही संकल्पना अत्यंत महत्त्वाच्या आहेत। खरं तर इयत्ता पहिली पासून इयत्ता 12वी पर्यंत किंबहुना त्यापुढे देखील भौमितिक आकृत्यांचा अभ्यास हा आपल्याला अभ्यासात असतो। मग अशा वेळेस भौमितिक आकृत्यांची ओळख ही आपणास असायला हवी। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भौमितिक आकृत्यांची ओळख करून घेणार आहोत। हे सगळं काही जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तसेच या आधीचे सर्व गणित विषयाचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपणास पाहायचे असतील तर वर दिसत असलेल्या या आय टॅबवर क्लिक करून आपण हे सर्व व्हिडिओ पाहू शकता। आपण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली असलेल्या सबस्क्राइब टॅबला क्लिक करून त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून महत्त्वाचे नोटिफिकेशन आपणास त्वरित मिळतील। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा, थोडक्यात पण महत्त्वाचे टेक्नो एज्युकेशन या YouTube चॅनल मध्ये सहर्ष स्वागत। चला तर भौमितिक आकृत्या यांची ओळख आपण आता पुढील प्रमाणे करून घेऊ। भौमितिक आकृत्यांची ओळख। या ठिकाणी भौमितिक आकृत्यांची ओळख आपण करून घेऊया, मात्र त्या आकृत्यांचा अर्थसह स्पष्टीकरण आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे। आपण हे व्हिडिओ पाहिले नसतील तर वर दिसत असलेल्या या आय टॅबवर क्लिक करून आपण या आकृत्यांची परिपूर्ण माहिती ही मिळवू शकता। चला तर भौमितिक आकृत्यांची ओळख ही आपण करून घेऊया। बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, प्रतल, आयत, चौरस, वर्तुळ, त्रिकोण, काटकोन, लघुकोन, विशालकोन, काटकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण, समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण, पंचकोन, षटकोन, सप्तकोन, अष्टकोन, शून्यकोन, सरळकोन, प्रविशालकोन, पूर्णकोन, इष्टिकाचिती, घन, शंकू, वृत्तचिती, दंडगोल।